हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज संडे, तर आज नाही का आपण काय करणार आहोत, एक नवीन ट्राय करणार आहोत. फ्रूट सलाद बनवणार आहोत. तर तुम्हाला दाखवतोय बघा, फ्रूट घेतलेले आपण. आणि बापरे, नागपुरात एवढे महाग फ्रूट झाले, का सांगू तुम्हाला. हे एवढूसे फ्रूट किती झाले असं माहिती आहे का तुम्हाला? 600 रुपयाचे एवढे, फक्त एवढूसे. 2 संत्रे, 2 का अनार न ॲपल, अंगूर हे स्ट्रॉबेरी वॉबेरी पकडून 600 रुपये. म्हणजे एवढे महाग फ्रूट झाले. बापरे बापरे बाप. आणि हे फ्रूट खाऊन आलं आणि हे बघा, हे पहिले रेडी राहते आपल्या चुली, आहे ना? खाते ना? खाते का ॲपल खाते? हा पा. तर चला, याला पहिले वॉश करून घेऊ. वॉश करणं खूप जरुरी आहे, कारण की त्याच्यावर खूप बॅक्टेरिया असते, पेस्टिसाइड असते, म्हणून त्यामुळे त्याला वॉश करून घेतो. आणि मग त्याचे आपण करून छोटे छोटे तुकडे आणि मग बनवणार आहोत त्याचा सलाद. ते तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, आपण पाणी घेऊन घेतलं भांड्यात हे धुवासाठी. आणि याच्यात आपण टाकणार आहोत मीठ. मीठ टाकणं जरुरी आहे, कारण की मीठ टाकल्यानं काय होते, त्याच्यानंतर ते जे किटाणू राहते ना फ्रुट्सच्या वरती, ते मिटून जाते. तर आपण नाही का हे थोडंसं मीठ टाकून त्याच्यानंतर आणि त्याला थोडं मिक्स होऊ दे. चलो. आणि मित्रांनो, तो तुम्हाला अगर माहीत असणार का, ते जसे आपण गाणे लावतो तर ते कसं याच्यात जाते, याला म्हणते कॉपीराईटमध्ये. तर त्याला कसं, म्हणजे कॉपीराईट नाही गेले पाहिजे म्हणून तसं सांगा मला, कारण की चला मी गाणे टाकून आलो ते कॉपीराईटमध्येच चालले. तर ते तुम्हाला अगर माहीत असणार तर सांगा मला प्लीज. पहिले तर स्ट्रॉबेरी टाकून देऊन आपण जेवढं बनवणार आहोत ना आता, तेवढेच टाकत आहोत. स्ट्रॉबेरी झालं हे ते, कारण की जास्त टाकून काही फायदा नाही, खराब होऊन जाईल फालतूचे. मीठ भरलं नाही का बे? हे बघा, पहिले काळसर टाईप होता ना, आता मस्त लाल लाल. याच्यावर नाही का खूप म्हणजे हे लागलं आहे, पेस्टिसाइड. सॉरी, माझ्या तोंडातून काही म्हणजे बरोबर नाही बोलणार मी. स्ट्रॉबेरी झाली आपली रेडी. स्ट्रॉबेरी धुवून घेऊन आपण थोडंसं अलग, ठीक आहे. मग आपण धुवून घेऊन ॲपल. तुम्ही म्हणत असं ना ॲपल धुते का, पण ॲपल धुणं जरुरी आहे, कारण की याच्यावर वॅक्स असते, वॅक्स. आणि ते वॅक्स म्हणजे एवढं जानलेवा असते आपल्या शरीराला. एकच ॲपल घेऊन, कारण की एकच ॲपल घेणार आहोत आपण. आणि ग्रेप्स तर मेन आहे बाबा, ग्रेप्स. कारण की ग्रेप्स धुणं जरुरी आहे. ग्रेप्स 2 प्रकारचे ग्रेप्स आहे, काळेवाले ना लाल हिरवेवाले. चला, याला बी धुवून टाकून मस्त. तुम्ही आता बघू शकता, आपण ग्रेप्स धुतले, पाणी बा किती खराब झालं. सगळं हे झाला, याच्यावर जे पेस्टिसाइड असते त्याच्या. तर आपल्याकडं मग हे आहे किवी नाही, हे तर हे धुवायची काही गरज तर आहे नाही. हे असंच पक्का खातो. संत्रा बी धुवायची काही गरज नाही, संत्र्याच्या अंदरचं खातो आपण. हे धुवून घेतलं तर आता याची आपण करून घेऊन कट. तर मित्रांनो, आपण नाही का आलो बडपना मार्केटमध्ये, पण फ्रूट्स घेणार आहोत. हे फ्रूट्स सगळे म्हणजे थोडे कमी रेटनी भेटते. तर चला, हे बघू शकता, मार्केट आता सगळं उचलणं ते येऊन आला, आता रात्र झाली म्हणून. तर चला, हे घेऊन घेतो. कोणते कोणते फळं घेणार आहोत ते दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, आपण फळं फ्रूट घेऊन घेतले. बघू शकता, हे पेटीभर फळं घेतले. याच्यात मिक्स फळं आहे आणि हे थैलीभर आहे. सुयोग भाऊ आणि आपले फळं सेम आहे. आणि हे आर आहे ना, त्याच्या समोर आपल्या भाऊचं दुकान आहे, बघू शकता तुम्ही. तर चला, आता घरी जातो. आणि फळं कशासाठी घेतले, एक तर खासाठी तर घेतले, जाणून कशासाठी घेतले ते सुद्धा तुम्हाला सांगणार. आणि मी काय म्हटलं, फळांचं कसं वाटलं इथं रेट? कमी आहे खूप. हा
कमी आहे बाहेरपेक्षा, पण चांगली स्वस्तही आहे ना चांगली आहे. त्या दिवशी मी 600 रुपयाचे 2-2, 3-3 वडा घेतले आणि आम्ही इकडं तुम्ही पा किलो घेतले. इथं डायरेक्ट किलो त्याच रेट मध्ये. तर चला आता घरी जातो मी, मग तुम्हाला डायरेक्ट आता घरी भेटतो. तर मित्रांनो आपण नाही का आपल्या दादाच्या इकडे आलो होतो, त्याच्या म्हणजे वाईफचा तिडवा होता त्यासाठी. हो नक्षा आता आपण जेवण घेतो ना. आपला टिल्लू बा, टिल्लू हाय मन, हाय मन. हे बघू शकता अंदर डेकोरेशन आहे. आपला दादा, हा आपला मामा, आपल्या चौकातला लहानसा मामा आहे आमच्या थोडा. बघू शकता किती मस्त हे केलाय आहे बघा आपल्या दादा आणि वहिनीचं नाव.